अशा प्रकारे रोजच्या सारखी गर्दी मला खूप आवडते तुमची भाषा, लँग्वेज खूप छान वाटते. पूर्ण दिवसाचा प्लॅन रेडी असल्यानंतरही जेव्हा तुमच्या प्लॅनची सगळी माभयान होते तेव्हा काय वाटते ते मला विचारा. माझा आवाज किती मोठा येत असेल तरी माझा मूड लय ऑफ आहे आणि हाच मूड चांगला करायसाठी मी आज जात आहे ब्रह्मांड नायकमध्ये आयतं जेवायला. कारण मी सगळ्यांना जेव घातलं पण आता मीच एकटी उपाशी आहे आणि मूड खूप खराब आहे माझा. आणि अजून घरातून निघाल्यावर हे दिसलेलं आहे मला आणि माझं रक्त नेहमीप्रमाणे खवळत आहे. कोणाला काही लेणं देणं नाही आहे, पार्किंगला जागा आहे नाही आहे, आम्हाला फक्त लग्नात जायचं आहे. अशा प्रकारे रोजच्या सारखी गर्दी दिसत आहे. आता नंबर लागते का नाही लागत. तर फायनली 2 मिनिट म्हणजे 2 मिनिटातच आमचा नंबर लागलेला आहे. पोटात खूप कावडे ओरडून थकून गेलेले आहेत. आता आम्ही कोणती थाळी घेत आहे? महाप्रसाद नाही, ब्रह्मांड नायक थाळी घेत आहे आणि यांची क्वांटिटी खूप असते त्याच्यामुळे त्यांना अगोदरच सांगावं लागते थोडं थोडं वाढावं कारण इथे नुसतं टाकता येत नाही. तर मग मनाला सांगितलं जरा काय लय भूक लागली. खूप लागली व्हिडिओ माझ्या पोटातले कावडे बोलून मेले. अशी मजा नाही आहे चमच्यानं मठ्ठा खायची. ताट खूप मोठा आहे. अबे ताट तोंडाला लावायचा विचार नाही करत आहे मी, ग्लास किंवा वाटीचा विचार करत आहे. काय रे जेंजी काही घेऊ शकत. A few moments later. पाटल्याची सून पोरगी होणं एवढं सोपं नाही आहे म्हटलं. किती वेळचं लेकरायला सांगितलं अरे मी तयारी करतो, चहा गाळून घे जा. तर चहा घेणं तर दूर याच्याकडून गाळणंही नाही झाला आणि तुम्हाला वाटते पाटल्याच्या बायका रील बनवते. अरे लय कष्ट आहे, लय मेहनत आहे, एवढं सोपं नाही आहे. पाटील म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड. आणि पाटली नाही ब्रँड आहे बरं, नाही तर मग म्हणून सांगितलं नाही. माझ्या घरात माणसं कमी ब्लॉगर जास्त झाले. आमच्याकडे माणसं कमी झाले, ब्लॉगर जास्त झाले आहे. तर तुम्हाला आमचं सेम लोकेशन बघून बोर होणार आहे. तर आम्ही आता जात आहे रायडर मॉम गुंजनच्या स्वागताला. गुंजनताई आम्हाला खरंच तुझ्यावर खूप प्राऊड आहे आणि आमचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुला तुझ्या नेक्स्ट प्रवासासाठी मन जर्नीसाठी मन आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. वी लव्ह यू ऑल. अलग अलग फेस है, हम दोनों अलग फेस है. भले हमारा ढांचा एक है पर दोनों हम वेगळे वेगळे हैं. ये तुम मला नाही सांगितलं का वाली आहे आणि मैं गावणार. पर्सनॅलिटी तर सारखं थोडंफार बारकं चिरकं आम्ही, पण कलरही वेगळा आहे. तिच्या केसाचाही कलर वेगळा आहे. काही नाही तरी केसाच्या कलरवरून तरी सध्या ओळखावे आम्हाला. त्यांनी पण आता असंच कलर एकदा गाऊन वाली हूँ लेकिन ड्रेस घालून हूँ म्हणून. हाँ अभी मैं गाउन वाली हूँ पर अभी ड्रेस घालून हूँ. और मैं मग मला सांगितलं नाही बोल के सब सांगितली हूँ. गुंजनताईच्या कार्यक्रमात आली काय वाटलं तुला गुंजनताईबद्दल? अरे गुंजनताईबद्दल मला लय प्राऊड आहे. नाद करा आपण पाटलींचा कुठं जरा कलर मारला की ना आम्हाला वाटलं होतं जरासं वजन हालय म्हणजे कलर मारताला पर इधर तेच तर म्हटलं अजून पाटलीचा आवाज कोण नाही. पाटल्या कोणी वाजल्या अजून बरं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे उमलिंगा ते कन्याकुमारी असा तिनं 3850 किलोमीटरचा प्रवास 139 तासात केला.
त्याच्याबद्दल हा कार्यक्रम होता. भारतातली पहिली महिला, त्याच्यातही विदर्भातली, त्याच्यातली अमरावती, आमच्या जवळची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मी रेकॉर्ड केला हा मी अशासाठी केला. रेकॉर्ड मी बनवला पण माझी इच्छा आहे की शेकडो हजारो महिलांनी हा माझा रेकॉर्ड तोडला पाहिजे. येस. त्याच्यासाठी मी ऑलरेडी 20 घंटे लेट सबमिट केला माझा रेकॉर्ड. तर तुम्ही महिलांनो घराच्या बाहेर आणि निघा. असं समजायचं नाही की मी लठ्ठ आहे, मी रोड आहे. गाडीला काहीच नाही. बायका वजन सांगत नाही. माझं वजन 98 किलो आहे पण मी हे करून दाखवलं तर तुम्ही करू शकता. वी आर प्राऊड ऑफ यू गुंजनताई. आणि विषय गाडीच्या वेगाचा नाही आहे, आत्मविश्वासाचा आहे, जिद्दीचा आहे. आणि आता गुंजनताई मला आता बुलेट गिफ्ट देणार आहे पुढच्या वर्षी राईडसाठी. हे गिफ्ट. आणि मला गिफ्ट नाही, मी गुंजनताईच्या मागात बसून जाणार आहे. आशू आशू हा एक कार लोक आहे. तर फायनली हे आहे शेगावच्या संस्थानाची पार्किंग. ते इथे तुम्ही बघू शकता 4 व्हीलर 2 व्हीलर आणि ते जिथे लिहिलेलं आहे ते जे. तर कॅपॅसिटी किती आहे, अवेलेबल पार्किंग किती आहे, तर ते तुम्हाला तिथेच कळेल. तर आतमध्ये मोबाईल अलाऊ नाही आहे. तर जेवढं काही आमच्याकडनं होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही शेगावला यायचा प्लॅन करत असाल तर कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. आता शेगाव म्हणजे आमच्या अमरावतीकरांसाठी घर अंगण आहे. आणि शेगावबद्दल आता आम्ही काय दाखवणार, गुगलवर यूट्यूबवर खूप सारी माहिती तुम्हाला तशीच मिळून जाणार. आणि बाकी लोकांना माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की आपल्या विदर्भाचं शेगावबद्दल जगात ख्याती आहे, स्वच्छतेबद्दल, शिस्तीबद्दल. तर मला असं वाटते ती फक्त शेगावपुरतीच मर्यादित न ठेवता आपण प्रत्येक ठिकाणी आपल्यापासूनच ही शिस्त पाळायला सुरू केली पाहिजे. तर ही रिक्वेस्ट आहे माझी तुम्हा सगळ्यांना. हाय भूमी. हॅलो. झाला तुमचा व्लॉग? हो. मी तुमची पूर्ण रील्स वगैरे सगळं पाहते. मला खूप आवडते तुमची भाषा, लँग्वेज खूप छान वाटते. असा सपोर्ट वगैरे आणि तुम्ही असेच करत राहा, आम्हाला सपोर्ट मिळतो तुमच्या. मंदिरातला महाप्रसाद जरी बंद झाला असेल तर विसावामध्ये तुम्हाला कुपन घेऊन मिळणार आहे महाप्रसाद. इथे तुम्ही राहायला नाही आले तरी चालते, पण इथे तुमच्या पोटापाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. तिथे तुम्हाला 100 रुपयामध्ये छान पोटभर जेवण मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इथली व्यवस्था. इथे आल्यानंतर इथे चप्पल काढायची, तिथनं कुपन घ्यायचं आणि बाहेर प्रसाद आहे. एकंदरीतच आजचा दिवस सकाळी जो निघाला होता एकदम निगेटिव्हिटी, सगळे काम झाले नाही, सगळं झालं ते सांगितलं आहे त्याच्यात. पण संध्याकाळ एकदम सुंदर झालेली आहे. छान माऊलींचं दर्शन झालेलं आहे, जेवण पण पोट भरून झालेलं आहे. आणि इथे जेवायला येताना एकच काळजी घ्यायची, जेवण नुसतं टाकायचं नाही. आणि माऊलीच्या एरियामध्ये जे लोक आहे जे स्वच्छता ठेवतात ते खरंच देव आहे, कारण अशी स्वच्छता आमच्याकडनं कुठेच होत नाही. तुम्ही त्या एरियाच्या बाहेर निघाली की सगळीकडे घाण आहे. इव्हन ते प्रसादालय असो, विसावा असो, आणि हे सगळं आम्ही करत आहे. त्यामुळे लोकांनी हे लक्ष ठेवा. जसा आतमधला परिसर स्वच्छ ठेवत आहे तसंच बाहेरचा परिसर पण स्वच्छ ठेवायला मदत करा, नाहीतर मग मला सांगितलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गणगणात बोलते जय गजानन श्री गजानन. ताई जाऊ द्या ना. ओ ताई.